नमस्ते फ्रेंड्स, हाय हॅलो नमस्ते. मी आहे तुमची मैत्रीण हर्षलता. तर आज आपण बनवणार आहे विदर्भ स्पेशल कढी गोळे. तर या ठिकाणी मी चण्याची डाळ आणि मुगाची डाळ भिजवून आधीच ठेवलेली होती रात्रीला. मग ते मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक टाकून वाटण केलेलं आहे. ते पण त्याच्यामध्ये टाकलं आणि डाळ पण मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे. ते म्युझिकमध्ये दिसत आहे तुम्हाला. आणि ताक म्हणजे दही मी बाहेर काढून ठेवलेलं होतं, ते छान आंबट आलं. मग त्यासाठी पण वाटण बनवलेलं होतं मी हिरव्या मिरच्यांचं. तर मग कढीमध्ये थोडं त्या ताकामध्ये थोडं बेसन आणि ते फेटून घेतलं छान. गंजामध्ये छान तेल टाकलेलं आहे, जिरं मोहरी टाकलेली आहे आणि हिरव्या मिरच्याचा ते कढीपत्ता ठेचा वगैरे करून ठेवलेलं होतं मी, ते पण टाकलेलं आहे आणि हिंग टाकलेलं आहे. अशी खमंग आपली फोडणी तयार आहे. आणि त्यामध्ये आपण हे जे कढी बनवलेली आहे म्हणजे दह्याचं ताक बनवून बेसन टाकून थोडं त्यामध्ये फेटून ठेवलेलं आहे आपण. अशा प्रकारे हिंग हे ते हळद वगैरे टाकायची त्या फोडणीमध्ये. आणि मी बाजूलाच हे बघा ताक, बेसन याच्यामध्ये म्हणजे चण्याचं पीठ टाकून ते फेटलेलं आहे. अशा प्रकारे आपली झणझणीत कढी फोडणी दिलेली आहे मी. बघा छान अशी कढी आपली टाकलेली आहे. आणि मी जे बनवत आहे कढी गोळे, तर तुम्ही त्याला काय म्हणता ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगत चला. आता इथे आपण कढी गंजामध्ये फोडणी दिलेली आहे. एकदम झणझणीत खूप छान सुगंध येत आहे. छान आंबट ताक होतं आमचं. आम्ही रात्रीला दही बाहेर काढून ठेवलेलं होतं. छान मी सकाळी फेटून घेतलं त्याला. आणि हे बघा अशी मी जास्त हळद नाही टाकत त्यामध्ये, मला व्हाईट आवडते. आणि हे चण्याची डाळ आणि मुगाची डाळ याचं त्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, तिखट, मीठ, हळद हे सर्व टाकलेलं आहे. आणि हे कच्चंच आहे, पण कढीला उकळी आल्यानंतर हे असे गोळे कढीमध्ये टाकायचे. उकळी आधी टाकले तर ते सर्व गोळे विरून जातात कढीमध्ये. म्हणून मी सांगत आहे की कढीला उकळी आल्यानंतर हे असे गोळे बनवून आपण डायरेक्ट कढीमध्ये टाकायचे. त्यालाच तर म्हणते ना कढी गोळे, विदर्भाचे स्पेशल. हे बघा, जेव्हा आपल्या इकडे तुरीचे दाणे येतात, सोले, त्याचे पण मी बनवते. त्याचे मला खूप आवडते कढी गोळे खायला. आणि खूप वेळा मी ते कढी गोळे बनवते. आणि मला एकदम स्पेशल माझी डिश आहे ती कढी गोळे. आणि चपाती किंवा भाकर यासोबत खाते मी. खूप सारे मी बनवणार आहे आणि ते संध्याकाळी पण आम्ही तेच खाणार आहे. कारण आमची सर्वांची स्पेशल फेवरेट डिश आहे ती विदर्भ कढी गोळे. अशा प्रकारे हे कच्च्या डाळीचं वाटण आहे. म्हणजे आपण वड्याला जसं बनवतो तशा टाईप बनवायचं. त्यामध्ये थोडं बेसन टाकायचं म्हणजे ते गोळे फुटणार नाही. अशा प्रकारे हे गोळे बनवून छान आपल्या कढीमध्ये टाकायचे. ते असे थोड्या वेळाने कढीच्या वर येतात.